मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जी अधिसूचना काढली आहे आणि त्याचा अध्यादेश नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की सरकार समाजाच्या तोंडाला पाणी घुसलंय? हे पहा, खरं तर मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे. ज्या चिकाटीनं, ज्या इमानदारीनं, ज्या प्रामाणिकपणाने मनोज जरांगे पाटील आंदोलन केलेलं आहे आणि ते आंदोलन काही संपलेलं नाही. बेसिक मराठा आरक्षण मुद्दा वेगळा आणि हा जो जरांगे पाटलांचा मुद्दा वेगळा. जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीचं ओबीसी म्हणजे कुणबी असा मुद्दा मांडून हे आंदोलन झालेलं आहे. आरक्षण हा मुद्दा तर अजूनही मग क्युरेटिव्ह पिटिशन चालू कशासाठी आहे? सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन कशासाठी चालू आहे? ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेईल त्याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल. परंतु एकीकडं दिल्लीत एखादं प्रशासकीय कारणासाठी सरकार अध्यादेश काढतं, कायदा करतं, महिलांना आरक्षण 2034 नंतर देणार आहे पण त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवतं. परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कोणती भूमिका पार पडत नाही. दुसरी गोष्ट, जे आता आरक्षण जाहीर करण्याची, आरक्षण म्हणजे प्रमाणपत्र देण्याची भूमिका जाहीर केली, माझ्या मते जे पित्याकडील वडिलांकडील नातेवाईक याचे 5 जणांची वंशावळ दिली तर कुणबीचं प्रमाणपत्र मिळतंच. हां, पण तो शिक्षणाचं वगैरे जे नवीन काही गोष्टी केल्या, जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य केल्या, ह्या खऱ्या अर्थानं ह्या स्वागतार्ह आहे. परंतु कुणबीचं प्रमाणपत्र मिळणं या नवीन अध्यादेशाने मला असं वाटत नाही फार सोपं आहे. मात्र दुसरीकडे जरांगे तर दावा करत आहेत की महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून राहणार नाही, सगळ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल. तर सगळे सोयरेंचा अर्थ त्यांनी कसा लावला? आता आत्ताशी नोटिफिकेशन निघालेलं आहे. या नोटिफिकेशनचं ज्यावेळेस अध्यादेशात आणि अध्यादेशाचं ज्यावेळेस कायद्यात रूपांतर होईल, वाटतं कायद्यात रूपांतर होताना याच्यावर निश्चित चर्चा होईल, त्यावेळेस निश्चित आम्ही चर्चा करू. साहेब, सरकारमध्ये काही मंत्री भुजबळ साहेबांसारखी वेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत आणि मुख्यमंत्री वेगळी भाषा बोलताना दिसत आहेत. तर याच्यात सरकारचं एकमत आहे का असं वाटतं? तुम्हाला प्रामाणिक हेतू आहे का? आणि त्याला जोडून भुजबळ बाहेर पडतील असं वाटतं सरकार? कोण बाहेर पडणार राहणार मला माहिती नाही, परंतु जनरली मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामुदायिक जबाबदारी असतो आणि सामुदायिक जबाबदारी भुजबळसारखे मंत्री पाळत नाही असं दिसतंय. आणि म्हणून भुजबळांनी खऱ्या अर्थानं फार स्वाभिमानी असेल तर राजीनामा दिला पाहिजे. नाही तर जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय तो ॲक्सेप्ट केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांसुद्धा भूमिका घेतली पाहिजे की याचा अर्थ मुख्यमंत्र्याला चॅलेंजच आहे ना, अजितदादाच्या पक्षाला चॅलेंजच आहे ना. मग अजितदादांची भूमिका, याचं भुजबळांची भूमिका, अजितदादा त्याचं स्वागत करतात का हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. किंवा भुजबळांची जी भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे यांना मान्य आहे का हे विचारलं पाहिजे. आणि म्हणून सरकार 3 तोंडाला आहे. तुम्ही बघा, परवा जरांगे पाटलांना ज्यावेळेस हे नोटिफिकेशन दिलं त्यावेळेस उपमुख्यमंत्री का नाही आले दोन्ही? नाही तर हे तर छोट्या छोट्या कामाचं क्रेडिट घेतात. एवढा मोठा मराठा समाजाच्या कामाचं क्रेडिट का घेत नाही याचा अर्थ कुठंतरी मनात शंका आहे, एवढं नक्की. पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा निश्चित आम्हाला आदर आहे. किशोरी पेडणेकर असतील किंवा संदीप राऊत असतील, यांची ईडी चौकशी सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी किंवा हा गळा दाबण्याचा प्रकार आहे? हे पहा, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे न्यूटनचा, जेवढा चेंडू दाबाल तेवढा तो ताकदीनं वर जाईल. त्यामुळे जेवढ्या लोकांच्या ईडी चौकशा सुरू होईल तेवढाच जनतेचा पाठिंबा शिवसेनेला आम्हाला मिळत राहील आणि आम्ही शिवसेना प्रमुखाचे सातत्यानं लढा देत राहू, एवढंच सांगतो. थँक्यू. सर, 2 प्रश्न आहेत. घरकुल योजनेच्या संदर्भात ग्रामीण आणि शहरी जो निधी वाटप आहे त्याच्यात तफावत आहे आणि फाटक्या घरांवर नरेंद्र मोदींचं पोस्टर लावणार का असं काल बच्चू कडू म्हणाले. ते मी सरकारची पर्वा करत नाही, मी सरकारमधून देखील बाहेर पडेल अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडूंची आहे. निवडणुकीत ट्रेलर टाकून असंही ते म्हणतात. तुम्ही मला घरकुलाविषयी विचारतात का बच्चू कडूंच्या विषयी विचार? बच्चू कडूंची भूमिका अशी आहे, निधीबाबत तफावत आहे. म्हणजे शहरी भागात 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळते घरकुलात, ती ग्रामीण भागात केवळ 1.5 लाख रुपये मिळते.
अशा गोष्टींविरोधात मी आवाज उठवतच राहील. सरकारमध्ये ठेवायचं तर ठेवा, अन्यथा नका असं ते सरकारमध्ये कुठे आहे? आशिष शेलारांचा एक प्रश्न आहे. इंडिया आघाडीमधून आपला नितीश कुमार बाहेर पडले, त्यानंतर अरविंद केजरीवालांनी एक वेगळी भूमिका घेतली, ममता बॅनर्जींनी वेगळी भूमिका घेतली. आशिष शेलारांनी काल ट्विट केलंय की हा सगळा ठाकरे गटाचा पायगुण आहे. ठाकरेमुळे ही ताकद निर्माण होते हे त्यांनी कबूल केलं पाहिजे. तुम्हाला जळी स्थळी पाशानी ठाकरेच दिसतात. जशी संताजी धनाजींना कशी दिसायची मोगलाच्या सैन्याला घोड्या नाही पाणी पिताना, तशी यांना प्रत्येक ठिकाणी ठाकरे दिसतात. ही ठाकरेंची ताकद आहे. चला, महसूल मंत्री म्हणतायत की यांना स्वतःचा पक्ष आणि घर सांभाळताना आलं नाही, ते आज याची इंडिया आघाडीची मूठ बांधायला निघाले. ज्यांनी शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद उपभोगलं, पुन्हा काँग्रेसकडून भोगलं, पुन्हा भाजपकडून भोगलं, मला वाटतं त्यांनी शिवसेनेला काही शिकवण्याची गरज नाही आहे. जातीय तेढ निर्माण करणारे टी राजा आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र गृह मंत्रालय त्याकडे दुर्लक्ष करते, त्यांच्यावर कारवाई करत नाही, असं रोहित पवारांनी म्हटलंय. म्हटले ना रोहित पवार, मग खरं आहे ते. पण तुम्हाला काय वाटतं, खरंच गृह मंत्रालय दुर्लक्ष करतंय का? किंवा गृह मंत्रालय ज्या पद्धतीनं काम करतं या महाराष्ट्रात कायदा, आजच तुम्ही रिपोर्ट आला, सगळ्यात जास्त देशात दंगली होणारं राज्य महाराष्ट्र आहे. बरं, दंगली घडवण्यात भारतीय जनता पार्टीचाच हात आहे. जातीयवाद निर्माण करण्यात भारतीय जनता पार्टीच्या संबंधित संस्थाच आहे. दादागिरी करतं भारतीय जनता पार्टी किंवा जे सरकारमधले लोकच करतात. वेगळे आमदार बघा ना, मागे ते सुर्वे नावाचे आमदार त्यांनी काय केलं, सरवणकरांनी काय केलं, कोणत्या तरी एक गीता जैन आमदारांनी कोणाच तरी तोंडात मारली. इकडं तो संतोष बांगर काय करतो, दादागिरी तर हेच लोक करतात. आणि त्याच्यामुळे कायदा व्यवस्था सुद्धा हेच पाळत नाही. आणि येऊन जातीयवाद निर्माण करणं, प्रक्षोभक भाषणं करणं त्यांचेच लोक करतात. आणि मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. बॉस वर्ष बंगल्यावर बसलेत असं नितेश राणे म्हणाले, म्हणजे त्याचं दोतं काय कोणाचे बॉस? नितेश राणे भाषणामध्ये म्हटले काही संघटनांना उद्देशून की तुम्हाला तुम्ही काय करायचं ते करा, मी तुम्हाला संरक्षण देतो. आपले बॉस वर्ष श्रीरामपूर शहरात शिवसेना कधी एवढी प्रस्थ नव्हती. आता ती छल्लारे म्हणा किंवा भगत म्हणा किंवा पडदेवारांच्या रूपाने ती शहरात बसली. परंतु या येणाऱ्या निवडणुकाच्या काळांमध्ये या नेतृत्वामध्ये आपण श्रीरामपूर नगरपालिकेत आपल्या भगवा झेंडा रोवण्यासाठी काही प्रयत्न करणार का? मला असं वाटतं श्रीरामपूरमध्ये शिवसेना आजची नाही आहे. श्रीरामपूरमध्ये शिवसेना ज्यावेळेसपासून शिवसेनेची स्थापना त्यावेळेसपासून शिवसेना आहे. शक्ती ताकद कमी जास्त होत असते. नव्यानं जे लोक आले त्यांचं शिवसेनेत स्वागत आहे. निश्चित जुने शिवसैनिक नवे शिवसैनिक यांची ताकद एकत्र करून येणाऱ्या काळामध्ये निवडणुका असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, शिवसेना करेल. राहता राहिला विषय, शिवसेना या ठिकाणी ताकदवान आधीपासून आहे. या ठिकाणी शिवसेनेनं सातत्यानं लोकसभेला आघाडी घेतलेली आहे. विधानसभेला थोड्या बहुत मार्काने शिवसेना पराभूत झाली आहे. पण नवीन लोक जे आले त्यांचंही स्वागत आहे. त्यांची ताकद, शिवसेनेची एक परंपरागत ताकद ही एकत्र करून शिवसेना निश्चित हे शहर असेल, जिल्हा असेल, एक आम्ही काय नुसतं आमच्या ताब्यात घ्यायचं म्हणजे व्यक्तिगत सत्ता पिपासूपणा नाही आहे, तर एक जनतेच्या हितासाठी शिवसेना निश्चित हे राजकीय काम करेल. शिवसेना राजकीय पक्ष हे काम शिवसेना करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.